यानंतरची रचना आहे गीतकार शैलेंद्र यांची. यांच्याबद्दल काय बोलावं, म्हणजे फार अगदी बरसातपासून त्यांनी लिहिलेली गाणी आजपर्यंत सुपरहिट आहे. आणि आता जे गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत ते गीत आहे अनाडी चित्रपटातलं. शंकर जयकिशन याचं संगीत आहे, मुकेश आणि लताजींचा आवाज आहे आणि पडद्यावर राज कपूर आणि नूतन आहे. जे बात जमून आलेली गोष्ट आहे. या शैलेंद्रजींच्या दोन ओळी आवर्जून सांगाव्याशा वाटतं त्या अशा आहेत की उस दिन ही प्रिय जन्म जन्म की साध हो चुकी पूरी. उस दिन ही प्रिय जन्म जन्म की साध हो चुकी पूरी. जिस दिन तुमने सरल स्नेह भर मेरी ओर दिली. फक्त एका बघण्याने आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणणारा कवी. त्याने लिहिलेल्या ह्या ओळी शंकर जयकिशन यांनी त्याला संगीतबद्ध केलंय. लताजी आणि मुकेशजी यांच्या आवाजात हे गीत तुमच्यासमोर सादर करतात. संजय देशपांडे 60 वर्षाचे, ते आतमध्ये गेल्यानंतर 13 वर्षाचे. आठवतात ना 16 वर्षांचे आतमध्ये गेले, आठवतात ना संजय देशपांडे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार करा. नजरों में दिल है, ये बात क्या है, ये रात क्या है, कोई हमें बता दे. सीने से उठते होठों पे आए ये गीत कैसा, ये राग क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से, नजरों के दिल से, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से जान है या कोई जादूगर है, या मत भरी ये तुम्हारे नजर का असर है. हमको चले चांद है या कोई जादूगर है, या मत भरी ये तुम्हारी नजर का असर है. सब कुछ हमारा अब है तुम्हारा, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से, नजरों से, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से. थँक यू. छोटासा सन्मान आम्ही इथे करतो आहोत. मी विनंती करतो ऑनररी कॅप्टन प्रकाश सोनकर सरांना की त्यांनी
मंचावरती यावं. तसंच रामेश्वर सोनूने, श्री रामेश्वर सोनूने यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यावं. खरं तर इथे आज 6 जणांचा आम्ही सन्मान करणार होतो, पण अपरिहार्य कारणामुळे आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात रामेश्वर सोनवणे सरांचा आणि प्रकाश सोनकर सरांचा सन्मान करतो आहोत. प्रकाश सोनकर सर गेली 26 वर्षे देशाची सेवा बजावत आहेत सेनेमध्ये आणि निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात ते सक्रिय झाले आहेत. आणि हा जो सन्मान करण्यासाठी या 2 गृहस्थांना मंचावरती बोलवलंय, त्या सन्मान करण्याचं कारण आहे ते असं आहे की या दोघांनीही आणि त्यांच्या जोडीने प्रेरित होऊन अजून 5 तरुणांनी आरोग्य सेवेसाठी आपल्या देहाचं मरणोत्तर देहदान केलं आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. 26 वर्ष देशाची सेवा करण्याचं सामाजिक काम आणि आता मरणोत्तर देहदान आणि त्यातून इतर 5 तरुणांना प्रेरणा देणं हे याचं कौतुक म्हणून, याचा सन्मान म्हणून मी विनंती करतो वीरचक्र अरुण माळी सरांना आणि शौर्यचक्र विजयकुमार सरांना की त्यांनी मंचावर येऊन त्यांचा या दोन्ही दोघांचाही सन्मान करायचा. उदयकुमार सरांना, विजयकुमार सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावं. हे एक नमूद करायचं राहिलं की भारतीय सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालयाला AFMC ला बॉडी डोनेट या दोघांनी केली आहे. मला या निमित्ताने एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते की खरंच सेनेचे जवान सेनेमध्ये कार्यरत असताना इतर कितीतरी गोष्टी आपल्या कळत नकळत करत असतात आणि त्याचं कुठेही गवगवा होत नाही, त्याची कुठेही नोंद नसते. खरं तर सेनेवरती शत्रू सैन्य परतवून लावणारा नेमका सैनिक कोण आहे हे कधीच आपल्याला असं प्रत्यक्ष कळत नाही. आणि असे मग समाजामध्ये आदर्शवत काम करणारे जेव्हा वीर जवान पाहायला मिळतात तेव्हा खरंच उठून येतं. यांच्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी देहदानाचा संकल्प सोडावा, मरणोत्तर देहदानाचा संकल्प सोडावा असं आवर्जून नमूद करावं असं वाटतं. दोघांचंही पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. मी पाणी सरांचे आणि कुमार सरांचे धन्यवाद. आणि प्रकाश सोनकर सरांना श्रद्धांजली मित्रता. धन्यवाद. आणि मगाशी ज्या NCFच्या जवानांचा आम्ही इथे सन्मान केला तर त्यांच्या कामाची एक छोटीशी झलक या ठिकाणी आम्ही आता दाखवतो. अगदी 1 मिनिटाची क्लिप आहे. ही क्लिप एवढ्यासाठीच दाखवतो आहोत की आपण पुन्हा तेच की प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन काम करणं किती थरारक असतं ते तुम्हाला कळेल. स्टेज लाइट्स. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं मिटने दूंगा, ये देश नहीं झुकने दूंगा. सौगंध मुझे इस मिट्टी महाराष्ट्र सिविल फोर्स आपत्ती आणि सुरक्षा व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य कमांडो, चीफ कमांडो जयपाल
संपतराव दगडे पाटील आणि या कमांडोजनी मिळून आतापर्यंतचे जे काम केलं आहे त्याचा थोडक्यात उल्लेख असा की उत्तराखंड, केरळ, ओरिसा, कोकण, महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबई, कोल्हापूर जिल्हा सांगली या भागांमध्ये वेळोवेळी आलेल्या आपत्तीच्या दरम्यान या कमांडोजनी आपली प्राणांची बाजी लावून मोठे बचाव कार्य केले आहे. कमांडोजना आतापर्यंत 2 वेळा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मला वाटतं या क्षणाला उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून या कमांडोचा जोरदार टाळ्यांनी आपण सन्मान केला. वो जितने अंधेरे लाएंगे मैं उतने उजाले लाऊंगा. वो जितनी रात बढ़ाएंगे मैं उतने सूरज उगाऊंगा. चल पड़े बिरयानी में, चल पड़े बिरयानी में, दीप नहीं बुझने दूंगा. वो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून कहो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून कहो किस मतलब का आ सके देश के काम नहीं, वो खून कहो किस मतलब का जिसमें जीवन नरवानी है, जो परवश होकर बहता है, वो खून खून नहीं वो पानी है. कवि गोपाल प्रसाद व्यास की सुप्रसिद्ध कविता है खूनी हस्ताक्षर, जिसकी कुछ पंक्तियां मैंने पेश की. हमेशा से ऐसे लगता आ रहा है कि आज भी हम अपना जीवन निर्भयता और स्वास्थ्यपूर्ण व्यतीत कर सकते हैं, क्योंकि सीमा पे जवान शहीद हो रहे हैं और कईयों का खून बहता रहा है. इस देश की विविधता और अखंडता ही इस देश की महानता का प्रमाण है एक तरफ, और दूसरी तरफ देश के नागरिक होने की बदौलत हमारी ये रिस्पॉन्सिबिलिटी भी है कि जितना हमसे संभव हो सके हम अपने देश को आगे बढ़ाएं और रहने के लिए कम से कम बेहतर जगह तो बनाएं. गुलजार साहब के लफ्जों में ही कहा जाए तो हर भारतीय की एक ही प्रार्थना हो और एक ही कहना हो. गुलजार साहब कहते हैं, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, है वतन मेरे रे वतन आबाद रहे तू. सुनते यही ग्रुप यही गीत, है वतन वतन मेरे आबाद रहे. मेरे वतन आबाद रहे, आबाद रहे. वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरी आबाद रहे तू. मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू. वतन
पहचान तुझी से, ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। मौजूद में जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, मौजूद में जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। मेरे वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। मेरे वतन मेरे वतन, मेरे वतन मेरे वतन। विनायक, अभिजित, परीक्षित, स्वाती आणि जिनी यांनी सादर केलेलं ऐ वतन हे गाणं तुम्ही आत्ताच आपण ऐकलं आणि त्या गाण्याला मी भरभरून प्रतिसाद दिला. मला खरं तर आता एक प्रतिसाद तुम्हा सगळ्यांकडून हवा आहे, तो तुम्हा सगळ्यांसाठी. कारण असं काहीतरी आम्ही करतो आहोत असं तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने एवढा वेळ आणि एवढे वैविध्यपूर्ण कार्यक्रम मनापासून उपस्थित राहून ऐकता आहात, भरभरून दाद देता आहात. खरं सांगतो, आमच्यासारख्या कलावंतांसाठी ही खूप मोठी गोष्ट असते आणि आम्ही वाजवलेल्या टाळ्यांचा आवाज खूप छोटा येईल आणि तो तुमच्या कौतुकाला पुरेसा ठरणार नाही, म्हणून विनंती करतो की एकमेकांच्या कौतुकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर मी त्यांच्यावरती निमंत्रित करतो ओंकार फाटक यांना. दोस्तों, मैं बताऊं आपको 1977 की इस फिल्म के गाने आर.डी. बर्मन साहब ने सुनो से सजाए. वो गाने उस वक्त के ब्लॉकबस्टर सुपर डुपर हिट गाने. आर.डी. साहब की धुनें कुछ ऐसी है जो जरा सी भी कहीं सुनाई देती है तो फिर अपने आप गीत के बोल हम गुनगुनाने लगते हैं. यकीन नहीं आता है तो ये अगला वाला गीत सुनिए. ओंकार सामने पेश करें. क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का. तेरा वादा, वो कसम, वो इरादा. क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा.
कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें दो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा वो कसम। दोस्तों प्यार मोहब्बत की बातें चल रही हैं और शाम का जिक्र इसके पहले भी हो चुका है। वैसे एक फिल्म है मैंने प्यार किया, तो वैसे ही किसी शाम पे सलमान खान अपनी माशूका भाग्यश्री को दावत देते हैं तो लता जी के सुरों में वो कहती है तू चल मैं आई। वैसे होती हुई शाम में और अंगड़ाते हुए मौसम में बुलाना चाहूंगा तुषार नरगुंद और अनीता पाठक जी को। सुनते ये ढोल गीत आज शाम हो गया। आजा शाम होने आई मौसम मेरी अंगड़ाई होने आई मौसम मेरी अंगड़ाई तो किस बात की है लड़ाई। तू चल मैं आई तू चल मैं आई आजा शाम होने आई मौसम मेरी अंगड़ाई तो किस बात की है लड़ाई। तू चल मैं आई तू चल मैं आई वजह क्या है देखा जरा तुम घड़ी गुजर जाएगा प्रेम की ये घड़ी। वजह क्या है देखा जरा तुम घड़ी गुजर जाएगा प्रेम की ये घड़ी। आती हूँ थोड़ा सा नीरज भरा लगा दूँगी मैं प्रेम की छड़ी। इतनी दूर है तू जितनी करीब है तेरे प्यार का किस्सा अजीब है तेरी की तो अब तो जा
तुम गुड बाय, मैंने प्यार किया मैं आई, कर दो सबको तुम गुड बाय, मैंने प्यार किया मैं आई, तो किस बात की है लड़ाई। तू चल मैं आई, लेकिन बात तू चल मैं आई। क्या बात। एक नंबर भारी गाणं पण आता ऐकलेलं आहे आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. मंडळी मला तुमचं खरंच अप्रूप वाटतं की तुम्ही एवढं समरसून ऐकताय आणि तुम्ही ऐकल्यानंतर मग आमच्या गायकांना सुद्धा गाणं सादर करायला अजून मजा येते आणि मग ह्या सगळ्याचा आनंद आमचे सगळे म्युझिशियन्स पण घेतात. खूप रंगत चाललेली ही महफिल आहे, पण आयुष्याची महफिल अशी सतत एकाच रंगात रंगलेली नसते. तशीच ती चित्रपटसृष्टीची सुद्धा कधीच नव्हती. म्हणजे या चित्रपटसृष्टीने जसे आनंदाचे धमाल, मजा, मस्तीचे, प्रेमाचे रंग दाखवणारे सिनेमे आणि गाणी आपल्याला दिली, तसेच चिरकाल दुःखात बुडून जाणारे सिनेमे सुद्धा आपल्याला दिले आणि दुःखाचा एक वेगळा रंग सुद्धा या चित्रपटसृष्टीने आपल्याला दाखवला. आणि या चित्रपटसृष्टीने दुःखाचा, अपयशाचा रंग निव्वळ सिल्वर स्क्रीनवरच दाखवला नाही, तर तो प्रत्यक्ष जीवनात सुद्धा अनेक कलाकारांना भोगायला लागला. अशी एक वेगळी सॅड स्टोरी आहे राज कपूर साहेबांची. त्यांचं एक ड्रीम होतं आणि ते ड्रीम होतं ते म्हणजे मेरा नाम जोकर हा सिनेमा. आणि मेरा नाम जोकर हा सिनेमा जेव्हा त्यांनी तयार केला तेव्हा सगळी शक्ती पणाला लावून आर.के. बॅनरने हा चित्रपट तयार केला मंडळी. आणि यू वोंट बिलीव्ह मेरा नाम जोकर सबसेल आपटला होता. आणि त्यावेळेला झालं होतं असं की प्रत्येकालाच वाटत होतं की जोकर है, सर्कस है, तो फिर कोई मजा मस्ती मजाक हंसी होगी. लेकिन ये जो पूरी मेरा नाम जोकर की स्टोरी थी दोस्तों भाइयों, वो पूरी जोकर के बिहाइंड सीन्स पे थी, उसकी असल जिंदगी पे थी. तो वो एक मास्क जो जोकर पहने हुए, हंसी का मास्क पहने हुए जो जोकर हमेशा घूमता है, उस हंसी के पीछे जो एक रोता हुआ चेहरा था, उस चेहरे की ये कहानी थी. और इस कहानी को सही लफ्जों में बयां करने वाला ये गीत है जाने कहा गए वो दिन, जो हम इसके बाद सुनने जा रहे हैं. और इसका थोड़ा सा रिलेवेंस मुझे आज की शाम से भी जोड़ने का मोह हो रहा है. वो ऐसे है की एवढ्या सगळ्या संख्येने सैनिक आणि सैनिकांशी निगडीत आपण कार्यक्रम करतोय, ऐकतो. तुम्हाला नेहमी असा प्रश्न पडतो की सैनिकांना सीमेवर असताना आणि सैनिकांच्या घरच्यांना त्यांच्या घरातले सैनिक सीमेवर असताना नेहमी हा प्रश्न पडत असेल की नाही की जेव्हा तो घरी होता तेव्हाचे ते सोन्याचे, आनंदाचे, मजेचे दिवस कुठे गेले असतील. ते कुठे गेले याचं उत्तर कदाचित आपल्याला अनेक दिवस शोधून मिळेल नाही मिळेल माहिती नाही. पण जेव्हा जेव्हा असे एकत्र असण्याचे दिवस आपल्या आयुष्यात असतील ते आपण आनंदाने साजरे करूया. इतना ही इस मौके पर कहना चाहूंगा. और ये सुनते हैं संजय देशपांडे जी की आवाज में अगला गीत जाने कहाँ गए वो दिन. आणि माझ्यातर्फे हे सगळं हे जे गाणं मी आता जे तुमच्यासमोर जे सादर करणार आहे हे सगळं तुम्हाला मी अर्पण करतो आहे. दिस इज ऑल डेडिकेटेड टू यू. थँक्यू. जाने कहाँ गए वो दिन कहते तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. जाने कहाँ गए वो दिन कहते तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे.
जहाँ पड़े सजदे किए थे यार ने मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने मुझको रुला दिया जाती हुई बहार ने जाने कहाँ गए वो दिन कहते तेरी आगे नजरों को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको तुमको न भूल पाएंगे। अपनी नजर में आज तल दिन भी अंधेरी रात है अपनी नजर में आज तल दिन भी अंधेरी रात है साया ही अपने साथ था साया ही अपने साथ है जाने कहाँ गए वो दिन कहते तेरी आगे नजरों को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको तुमको न भूल पाएंगे तुमको न भूल पाएंगे तुमको न भूल पाएंगे। सही फरमाया। आज सही में ऐसी ये महफिल जमी है कि सचमुच दोस्तों तुमको न भूल पाएंगे। इसके बाद अगर इंडियन प्लेबैक सिंगिंग की बात करें तो दो नाम सबसे पहले दिमाग में आते हैं। एक नाम है किशोर दा का और दूसरा नाम है मोहम्मद रफ़ी साहब का। और अगर कोई ऐसा गीत हो जिसमें मोहम्मद रफ़ी और किशोर कुमार दोनों मिल के गाएं तो समझो बात बन जाए। ऐसा ही एक गीत इसके बाद हम सुनने जा रहे हैं। परीक्षित मुद्रक और अभिजीत कुलकर्णी सामने अगला गीत पेश करें। जानू मेरी जान दिल तुझ पे कुर्बान। बच्चे लोग बच्चे बैठ खींचो। जानो मेरी जान मेरे कुर्बान जानो मेरी जान मैं तेरे कुर्बान अरे तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान।
जबरदस्त बँड वाजवणारे या सगळ्या बँड आर्टिस्ट आपण का जोरदार क्या करताय सर, क्या बात, वा. ऑल्सो हळूहळू समारोपाकडे वळतोत आपण, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. तर इथे मला एक जिगर मुरादाबादीचा शेर आठवतो. उर्दूमध्ये खूबसूरतीला म्हणजे सौंदर्याला जमाल असं म्हणतात. मुरादाबादीचा शेर असा आहे की तेरी जमाल की तस्वीर खींच दूं लेकिन, तेरी जमाल की तस्वीर खींच दूं लेकिन ज़बां में आँख नहीं और आँख में ज़बां नहीं. तेरी जमाल की तस्वीर खींच दूं लेकिन ज़बां में आँख नहीं और आँख में ज़बां नहीं. और यही लाइनें आगे बढ़ाते हुए एक गीत है. चाहता तो बहुत हूँ कि इस गीत के बारे में कुछ बोलूं, लेकिन एक गीत ही अपने आप में उस गीत की तारीफ है. सुनते ही अगला गीत, छोटी सी बात, इस फिल्म का एक गीत है, जाने मन तेरी दो. सुनते आदित्य डोंगरसाने यांना विनंती करतो की त्यांनी आभाराप्रती 2 शब्द बोलण्याबद्दल मंचावरती यायचं.
आणि त्यानंतर लगेचच आपण एक समारोपाचं गाणं ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी आदित्य डोंगरे सर. जाऊ कुठे काय बोलू काय नाही मला सुचत नाहीये. 1 वर्षापूर्वी माझा आणि विनायकचा एक संवाद झाला होता. हॉटेलमध्ये बसले असताना अजिंक्यच्या इंडियाच्या एक्झाम करता विनायक मुंबईला आला होता. हा इव्हेंट करायचा आणि तेव्हापासून चक्र सुरू झाले होते. त्याच्यामध्ये अश्विनींनी मला आणि अभिजितनी प्रचंड साथ दिली. ऑफकोर्स सुरतेश शेळीत अशी अखंड टीम माझ्याबरोबर होती आणि आपल्यासारखे अप्रतिम पुण्याच्या रसिक ज्यांनी ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, स्पॉन्सरशिप दिली, जेणेकरून आम्ही एवढा चांगला नोबल कॉज आज करू शकलो. 25,000चा आज आम्ही जे आहे ते आर्मी वेलफेअरला आम्ही डोनेट करत आहोत STC सुरतेश शेळीत तर्फे. स्पेशल थँक्स श्री नवनाथ जगताप साहेब, त्यांनी हा आपल्याला हॉल मिळवून दिला. श्री मेहताजी फ्रॉम हेमिल मेटेरियल प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड, दाते सर फ्रॉम दाते इंजिनिअरिंग जे आपले मेन इव्हेंट पार्टनर्स होते. ऑल मेंबर्स फ्रॉम दिल की आवाज, एक छोटासा मुंबईचा एक सिंगिंग ग्रुप आहे, त्यांनी या इव्हेंटला कॉन्ट्रीब्यूट केलं होतं. त्याच्यात अगदी इंडोनेशियाच्या लोकांनी पण तुम्ही इंडियन मिलिटरी करताय म्हणून त्या लोकांनी इंडोनेशियावरून पैसे ट्रान्सफर केले होते. बाहेरच्या म्हणजे इंडियन लोकांनी तर दिलेच दिले, पण आम्हाला बाहेरच्या लोकांकडून कळलं की इतक्या सुंदर नोबल कॉज करतात तर आम्हाला पण पार्टिसिपेट करायचं याच्यामध्ये. अँड एंटायर सुरतेश शेळीता, आय लव्ह यू गाईज. खरंच माझ्याकडे एक सुंदर स्वप्न होतं आणि गाण्याचा कार्यक्रम करायचं स्वप्न आणि त्याच्यात इतका सुंदर कॉज मिलिटरी करता करायचं. आणि लहानपणापासून मिलिटरीमध्ये जायचं एक स्वप्न होतं, पण काही रिझन्समुळे ते कम्प्लीट झालं नाही. पण देशात म्हणतात ना, देवाने तशी नाही तर अशी सेवा करून घेतली मिलिटरीच्या लोकांच्या थ्रू. अँड स्पेशल फेलिसिटेट मला 2 लोकांना करायचं आहे, अभिजित अँड अश्विनी. Guys, I would like to have you on stage. You were my right hand. I would say you were my life. So guys, please a round of applause for Ashwin and Abhijit. थँक्स टू विनायक. विनायकला आम्ही सॉरी टू से त्याचे मित्र वगैरे बसलेले आहेत, पण त्याला आम्ही टोपी मास्टर म्हणतो, कारण की विनायकला आम्ही विदाउट टोपी कधी ओळखतच नाही. सो विनायक प्लीज ऑन स्टेज. संजय सर प्लीज फेस विनायक. रिक्वेस्ट यू. आय रिक्वेस्ट ऑल STC मेंबर्स, सुरतेश शेळीता मेंबर्स, प्लीज स्टेजवरती या 2 मिनिटं करता. विनायक खरंच तुझ्यामुळे तू नसतास तर हा इव्हेंट एवढा सोपा झाला नसता. श्रुती मुत्रक, स्वाती कांतीकर, जिनी पटेल, अनिता पाठक, परीक्षित मुत्रक, संजय सर, विनायक, ओमकार पाठक, तुषार नरगुण, अभिजित कुलकर्णी. गाइस प्लीज कम ऑन स्टेज. I request Date sir to please felicitate my beloved musical team. How can we forget our beautiful musicians ज्यांनी म्हणजे अप्रतिम लेवलचं म्युझिक केलेलं आहे. अपूर्व द्रविड, अजून भाकर देसाई,
अनेक गाडगीळ, रोहन आणि ऋतुराज कोरे. अप्रतिम. म्हणजे मी गाणं जे आज केलं त्याची प्रॅक्टिस झाली नव्हती, पण मला असं कुठे वाटत नाही की मी प्रॅक्टिस नौका आहे किंवा अजिबात फर्स्ट टाइम सिंग करतोय. सो हॅट्स ऑफ टू यू अँड टू युअर टीम ऑल्सो. अँड द पर्सन हू हॅज केप्ट दिस इव्हनिंग ॲक्टिव्ह, अक्षय, प्लीज ऑन स्टेज. पाळेकरांना स्टेजवरती यायची. अक्षय कुठे आहे? अरे ये, अरे ये, अरे ये. स्पेशल एंट्री आमच्या अक्षयची जसं लाजत होतो, तुला लाजत होता, तुला डोळ्यात टाळ्या त्याकरता खूप लाजत. आणि आय रिक्वेस्ट मिस्टर अँड मिसेस सोनकर ऑल्सो टू कम ऑन स्टेज. स्पेशल थँक्स टू हेमंत कुटेकर. हेमंतजी प्लीज स्टेजवरती या, स्टेजवरती या. सर I would like to felicitate Prajakti also, who has come across from Mumbai and who has helped us for this event. So Vinayak, if you can please felicitate Prajakti. जोरदार टाळ्या थोडं कमी पडायला लागले. काय तो आता जेवणाची वेळ झालेली आहे, तर थोडंसं बस 5 मिनिटं. आणि आपण लोकांनी पाहिलं असेल, सूर तेच छेडिताचा हा एक लोगो आहे. हा लोगो ज्यांनी बनवला होता त्यांच्याबरोबरची मला एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगायची आहे, त्यांना फेसिलिट करायची आधी. हा सूर छेडिताचा जो एक सुंदरसा जो लोगो दिसतोय आपल्याला, हा नीता पाळेकर काकूंनी तयार केला होता. आणि अक्षरशः लोगो तयार करताना ना मी त्यांच्या समोर होतो ना त्यांची मुलगी अश्विनीच्या समोर होती. आम्ही फोनवरून सांगत होतो की काकू निळ्या रंगामध्ये जरासा हा शेड टाका ना, कसा दिसतो बघा ना, मग हे असं बघा ना. आणि अक्षरशः म्हणतात ना की जसा हवा होता तो तसा हुबेहूब इतका सुंदर लोगो आम्हाला काकून दिला होता. सो मी रिक्वेस्ट करतो संजय सरांना की नीता काकूंचे आणि काकांचे प्लीज सेलिब्रेशन करा. आणि त्यांनी आणि आमच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे कुठल्या पण ब्रँडिंग मार्केटिंग जिथे आर्ट वर्क डिझायनिंग असं ते काकूच करतात. फक्त आम्ही त्याला थीम सांगतो अशी पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे आम्हाला हवं तसं अगदी करतात. तर जोरात टाळ्या काकून करतात. आय रिक्वेस्ट सोनकर सर अँड मॅडम टू कम अप, प्लीज कम अप ऑन स्टेज. सोनकर सरांचं एक सांगावं तर अक्षरशः म्हणजे आम्ही थकून गेलो होतो, पण ते अगदी न थकता न हे करता म्हणतात ना की आम्हाला मोटिवेट करत होते. आज हा 550 लोकांचा हॉल आर्मी लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक लेवलपर्यंत काकांनी आम्हाला सरांनी आम्हाला हे केलं. तर सर 2 शब्द तुम्हाला काय वाटतं हा कार्यक्रम सक्सेसफुल झाल्यावरती? जे काही केलं ते तुम्हा लोकांना देशाबद्दल, सैन्याबद्दल ज्यांनी
आपल्या प्राणांची किंमत न करता जी वीरता दाखवली, त्या वीरतेची काय किंमत असती हे तुम्हाला आज समजलं असेल. जे काही केलं ते तिरंग्यासाठी आणि माझ्या देशासाठी केलं. मी एवढंच तुम्हाला सांगतो की जे कराल ते मन लावून आत्म्याने आपल्या सर्व टीमला बरोबर घ्या, त्यांना विश्वासात घ्या, करा. सक्सेस तुमच्या पाठीमागे नेहमी पळत येईल. जे मिळतं ते सगळ्यांच्या प्रयत्नाने मिळतं. एकाच्या प्रयत्नाने टायगर हिल घेतलं गेलं नाही. संपूर्ण 18 ग्रेनेडियर पलटण 7 दिवस ते टायगर हिल घेण्यासाठी झुंजत होते. त्याच्यामध्ये किती गेले असतील, किती वाचले असतील, किती त्यांचे पाय गेले असतील, किती त्यांचे हात गेले असतील. जीत अशी मिळत नसते. जे काही करायचं देशासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या तिरंग्यासाठी. थँक्यू. थँक्यू सर. आणि मी एससीसी टीमला बोलवतो की आर्मी वेलफेअरचा चेक देण्याकरता अरुण माळी सरांना मी रिक्वेस्ट करतो की सर प्लीज स्टेजवरती या आणि सूर ते शिरदाच्या लोकांची एक मदत किंवा एक भेट समजून तो वेलफेअरचा चेक आपण ॲक्सेप्ट करा. जोरदार टाळ्या लोकांकरता, कारण की आपण लोकांनीच याला कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. दादासाहेबांनी दिलेलं आहे, इंजिनियरनी दिलेलं आहे आणि भरपूर एससीच्या लोकांनी दिलेलं आहे. तर हा खरंच कार्यक्रम सक्सेस झाला हा तुम्हा लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच. कार्यक्रमाच्या शेवटला आलेलो आहे. जसं नाव आहे सूर तेच छेडिता, तर माहिती असली की महेंद्र अपूरचं एक मराठी गाणं होतं. तर ते गाणं आता अखंड सूर ते छेडिता टीम प्रस्तुत करणार आहे. तर मी टीमला बोलवतो, रिक्वेस्ट करतो की टीम प्लीज स्टेजवरती या. आय बिलीव्ह माझं कोण राहिलं नाही घेत, पण विसरू नाही स्पेशल करणार. सो टीम प्लीज कम ऑन स्टेज. कॅन वी हॅव माइक्स प्लीज? इथे एक माईक आहे. सुजाता आणि आमच्या प्रिन्सिपल मॅडम या वरती अविनाश आहे का? सुप्रिया, अरे ये ना खाली. अविनाश, सुप्रिया लवकर या, लवकर या. अविनाश, सुप्रिया, अरुंधती. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे. आज